नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक पाहणार आहोत, कागदाची घडी घाला आणि उलगडा. तसं पाहिलं तर हा थोडासा जरा ट्रिकी क्वेश्चन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, मुलांना खूप भीती वाटते या टॉपिकची. परंतु जर नीट अभ्यास केला, एकदम टॉपिक व्यवस्थित समजून घेतला, तर हा टॉपिक स्कोरिंग आहे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. क्वेश्चन काय असतो, कागदाची घडी घाला आणि तो कागद पुन्हा उलगडायचा. समजा असं कागद आहे, ह्याची घडी घातली अशा प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे आपण घडी घालू शकतो. ते आपण एक्झाम्पल्स पाहूयाच. आणि त्याला कुठेतरी कट करायचं किंवा त्याच्यामध्ये डॉट द्यायची काही असेल ते, त्याला कट केलं. आता ही घडी आहे ती कट केली आपण, मग ती घडी उलगडल्यानंतर त्या घडीचा म्हणजे तो कागद कसा दिसेल, असा असा पर्याय क्रमांक ए बी सी किंवा डी सारखा ते आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. आता हा टॉपिक जरा ट्रिकी आहे, तुम्हाला मी अगोदर सांगितलं. त्यामुळं आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात न करता आपण थोडीशी प्रॅक्टिस घेणार आहोत की प्रश्न कसे सोडवायचे असतात आणि कागदाची घडी उघडल्यावर ती आकृती कशी दिसणार आहे हे आपण आधी सुरुवातीला समजून घेऊया. ठीक आहे. चला, प्रॅक्टिससाठी आपण इथं शेप्स काढलेले आहेत वेगवेगळे. आता नीट समजून घ्यायचे काय करायचे ते. ठीक आहे. कागदाची घडी कशी आपण घालतो हे आकृतीमध्ये आपण दाखवणार आहोत. ठीक आहे. समजा हा एक कलर घेतो मी. हा पूर्ण कागद आहे, बरोबर. ह्याची मी अशी घडी घातली, ह्याला मध्ये रेष मारली, ह्याची अशी घडी घातली, बरोबर. म्हणजे काय झालं, ह्याला फोल्ड झालं ना असं, बरोबर. हे असं फोल्ड झालं, बरोबर. ह्याची मी परत अशी घडी घातली, ह्याची परत मी अशी घडी घातली. नीट लक्ष द्या, मी काय सांगतो ते एकदम साधं सोपं आहे, फक्त व्यवस्थित कळायला पाहिजे. हा पूर्ण कागद आहे असा, मी ह्याची अशी घडी घातली, ओके. मग हा कागद अर्धा झाला, बरोबर. हा जो कागद आहे ह्याची मी आता आता खालून वर दाखवू शकत नाही मी, समजा असाच असेल कागद, ह्याची मी अशी घडी घालणार आहे, ही वरच्या बाजूला जाणार आहे, म्हणजे हा कागद असा दिसणार आहे. आता हा कागद समजा असा दिसणार आहे, ह्याचे असा कागद दिसणार आहे. कळते सगळ्यांना काय चाललंय ते. कागद पूर्ण असा होता, त्याच्या अगोदर अशी घडी घातली, ह्या बाण ती घडी दाखवतोय, नंतर ह्याची अशी वरच्या बाजूला घडी घातली, बरोबर. आणि मग असा कोपरा त्याचा राहिलेला आहे. जर आता ह्या कोपऱ्याला आपण वेगवेगळ्या प्रकारे कट केलं, वेगवेगळ्या प्रकारे कट केलं, समजा या कोपऱ्याला आपण असं कट केलं, इथे समजा एक गोल दाखवला असं, बरोबर. आणि इथे एक सध्या आपण सोपे डायग्राम घेऊया, त्रिकोण दाखवला. तर ह्याच्यापासून ही घडी उघडल्यावरती जी आकृती तयार होणार आहे ती कशी असणार हे आपल्याला पाहायचं किंवा पर्यायामध्ये निवडायचं असतं. आता एक नीट लक्षात घ्या, आपण सुरुवातीला काय पाहिलं होतं, आरशातील प्रतिमा पाहिलं होतं. सेम तोच रूल इथं अप्लाय करायचा आहे घडी उलगडताना. लक्षात घ्या कसं. समजा ही घडी कशी केलेली आहे, वरच्या बाजूला केलेली ना अशी, ह्याला उलगडताना आपण काय करणार, ही घडी आता खालच्या बाजूला उघडणार. मग असं आपण फोल्ड केले वरच्या बाजूला, मग ही घडी तयार झाली. ह्याला उलट कसं करणार आपण, खालच्या बाजूला, ह्या बाजूला उलट करणार, बरोबर. आता ह्याच डायग्राममध्ये डायग्राम काढायचं आपल्याला. लक्षात घ्या, आता जर मी अशी घडी काढली ही, बरोबर. आता ह्याची खालच्या बाजूला आरशातील प्रतिमा तयार होणार, ज्या बाजूला घडी उलगडणार आहे आपण त्या बाजूला आरशातील प्रतिमा. घडी अशी वरती टाकली होती ना आपण, आता ती खाली घेताना ह्या बाजूला आरशातील प्रतिमा तयार होणार आहे. कोणती प्रतिमा, आरशातील प्रतिमा, हे लक्षात ठेवा. हा त्रिकोण जो आहे तो बघा, हा आरसा आहे समजा, बरोबर. आरशामध्ये आपण कोणते नियम पाहिलेत बाळांनो, जवळची वस्तू जवळ, लांबची वस्तू लांब, बरोबर. आता आरशाजवळ काय आहे, ही रेष आरशाच्या जवळ आहे, मग हा त्रिकोण असा तयार होणार याच्यामध्ये. आणि हा गोल बघा कुठं आहे, ह्याच्यापासून थोडा लांब आहे ना, मग इथं कुठंतरी हा गोल हा तयार होणार आहे. कळते सगळ्यांना. ह्याच्यापासून इथं जेवढ्या अंतरावर तेवढ्याच अंतरावरती, आणि त्या बाजूला ह्या बाजूला आहे तर ह्याच बाजूला राहणार, इकडची आकृती ह्या बाजूला आहे इकडेच राहणार आहे. आता ही घडी आपल्याला कशी उघडायची, ह्या बाजूला उलटी उघडायची, ही घडी इकडे उघडायची आहे. मग काय होणार, आता ह्याची ही बाजू जी आहे ह्याची आरशातील प्रतिमा ह्या बाजूला तयार होणार आहे. आता नीट लक्ष द्यायचे, आरशातील प्रतिमा काय होणार. पुढच्या स्टेपसाठी आपण वेगळा कलर घेऊया. मला वाटतं ह्याच्यामध्ये एवढे कलर नको काढायला. थोडंसं जरा ब्लू वगैरे कलर आपण घेऊया. ब्लू दिसते का, ठीक आहे, एवढा क्लिअर दिसत नाही. रेडच घेऊ, चला हा रेडिश. हा इथं हा जो गोल ह्याच्या आरशाची प्रतिमा इथंच तयार होणार, बरोबर. हा त्रिकोण इथं ह्याच्या आरशाची प्रतिमा बघा, ह्याला आरसा पकडायची, ह्या मधल्या लाईनला, ह्याच्यापासून लांब आहे त्रिकोण, मग इकडे पण ह्याच्यापासून लांब होणार आहे, बरोबर. खालच्या बाजूला बघा, हा गोल आरशाच्या जवळ आहे, इथं पण आरशाच्या जवळ होणार आहे. ही रेषा अशीच मारू आपण, आहे तशीच. आरशातील प्रतिमा बघा, हा त्रिकोण खालच्या बाजूला, तिकडे पण खालच्याच बाजूला तयार होणार आहे. जर तुम्हाला दिसत नसेल ते वेगळ्या कलरने पण मी हायलाइट करतो. ही आकृती अशी तयार होणार, ही आकृती अशी, ही अशी तयार होणार इकडची, आणि इकडची पण अशी तयार होणार आहे. ही जी आकृती असेल ती पर्यायामध्ये आपण शोधायची आणि त्या पर्यायाला टिकमार्क करायचा आहे. म्हणजेच ह्याची आरशातील प्रतिमा कशी तयार होणार आहे, ह्याची आरशातील प्रतिमा, ह्याचे 4 भाग झाले ना बघा. ह्या भागामध्ये इथं गोल होता, इथं त्रिकोण होता,
मग हा गोल इथं एक आला, इथं इथं त्रिकोण आला, सेम अशीच, बरोबर. आणि खालच्या बाजूला अशी आकृती तयार झालेली आहे. कळते काय चाललं ते? ज्या बाजूला घडी उलगडणार आहे तिकडे फक्त आरशातील प्रतिमा पाहायची आहे. आता आपण प्रॅक्टिस करतोय म्हणून आपण सगळ्या डायग्राम काढतोय. पेपरच्या वेळेस आपल्याला एक प्रश्न असतो आणि पुढे 4 पर्याय दिलेले असतात, आपल्याला फक्त पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे. आता आपण प्रॅक्टिस म्हणून थोड्याफार डायग्राम काढणार आहोत, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल काय करायचं ते. आता पेपर फक्त अशाच प्रकारे फोल्ड होतो का? नाही, वेगळ्या प्रकारे पण फोल्ड होऊ शकतो. परंतु आता 2 एक्झाम्पल आपण ह्याच टाईपचे पाहूया. समजा अशी, आता ह्या बाजूला फोल्ड केले पेपर, पेपर पूर्ण असा आहे, त्याला आता असा पेपर आहे, त्याला वरच्या बाजूला असं, हे असं वरती फोल्ड केलं, बरोबर. वरती फोल्ड केल्यावर झालं अर्धाच. आता काय करायचंय, ह्या पेपरला इथून ह्या बाजूला फोल्ड केलं, कुठल्या ह्या बाजूला फोल्ड केलं, मग पेपर कुठल्या बाजूला राहिला, तो फक्त घडी ह्या बाजूला राहिली. ठीक आहे. आता ह्याला काय केलं, असं कट केलं, असं इथं कट केलं आहे, आणि ह्या कोपऱ्याला सुद्धा कट केलं. असं ह्या कोपऱ्याला समजा आपण वेगळा आकार घेऊ जरा, ह्याला असं एक काम करूया, ह्याला असं कट केलं आपण, बघूया. एक सर्कलच घेऊ त्याला, ह्याला असं कट केलं, बरोबर. आता नीट लक्षात घ्या काय करायचे ते. ही घडी कुठल्या बाजूला आली आहे आधी, मग अगोदर असा पेपर होता, तो असा केला, म्हणजे ही घडी आपण ह्या बाजूला उघडणार आहे. एवढं तर कळते तुम्हाला. ह्याचा शेप ह्याच्यासारखं करायचं म्हटल्यानंतर ही घडी ह्या बाजूला उघडायला लागेल, ह्या बाजूला. कळते सगळ्यांना काय चाललंय ते? ही आकृती आहे, त्याच्या शेजारी ही आकृती, बरोबर. ही आकृतीपासून आपल्याला ही आकृती तयार करायची, म्हणजे ही घडी आपल्याला ह्या बाजूला पलटी मारावी लागेल, बरोबर. एवढं तर तुम्हाला कळतंय. आता काय करायचं लक्षात घ्या. आता काय करायचं, एकदम साधं सिंपल, ही रेष मारून घ्यायची इथली, ह्याच्या ह्या बाजूला आकृती काढून घ्यायची, ह्या बाजूला आकृती काढून घ्यायची. कशी? आरशातील प्रतिमा. ह्याच्या आरशातील प्रतिमा काय होणार, अशी तयार होणार आहे आरशातील प्रतिमा, बरोबर. जे काही समजा रेषा रंगवलेल्या असतील तर तो रंगवलेला भाग असा असा तयार होणार, बरोबर. अशा रेषा असतील तर तो असा असा अशा आरशातील प्रतिमा तयार होईल. ओके. आता हा जो कोपरा आहे ह्याच्या आरशातील प्रतिमा ह्या कोपऱ्याला तयार होईल. समजते काय चाललं ते? आता हा जो आकार ह्याची खालच्या बाजूला आरशातील प्रतिमा, ह्याची खालच्या बाजूला, कारण ही कडे वरती टाकली ना आपण, ह्याच्यापासून हा कृती खालच्या बाजूला आपल्याला पूर्ण शेप तयार करायचा, म्हणजे ह्याची खालच्या बाजूला प्रतिमा तयार करायची. म्हटल्यानंतर काय होणार आहे, मग हा जो आरसा पकडला, हा वरचा, हे वरची जी आहे ती इमेज आहे, बरोबर. म्हणजे ऑब्जेक्ट आहे, ह्याची खालच्या बाजूला प्रतिमा तयार होणार, इमेज तयार होणार. मधली काय लाईन आहे, आरसा. आरशामध्ये आपण काय शिकलोय, जवळची वस्तू जवळ, लांबची वस्तू लांब. हा चौक, हा गोल आहे तो लांब आहे, हा इकडे तयार होणार, हा गोल लांब इकडे तयार होणार, आणि हे हा जो पार्ट जवळ आहे तो असा तयार होणार आहे. पूर्ण बघा सर्कल दिसतोय ना, हे जे लाईन अशी मारत, हा असा, आणि इकडचा असा तयार होणार आहे, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये रेषा अशा आहेत तर त्या अशा अशा उलट्या तयार होणार आहेत. कळते सगळ्यांना काय चाललंय ते? म्हणजे ही जी डायग्राम आहे ह्याच्यापासून आपल्याला काय डायग्राम, कोणती डायग्राम मिळणार आहे, हे पूर्ण आपण असा पर्याय निवड ज्याच्यामध्ये असा सर्कल आहे मध्ये, आणि कडेला असे 4 भाग तयार केलेले आहेत. कळते सर्वांना? ह्याच्यापासून आपल्याला अशी आकृती निवडायची आहे. समजतंय? आपण जरा उलटा विचार करतोय. प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते. ठीक आहे. माझं काम काय आहे, मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये आणि सहजपणे तुम्हाला कसं उत्तर सोडवता येईल हा माझा फक्त प्रयत्न आहे. ठीक आहे. आता समजा ही घडी अशी तिरकी केली, घडी तिरकी केली, आणि ह्या बाजूला खालच्या बाजूला पलटी मारली, असं हा पेपर तिरका आहे असा, ह्याला असं अशी घडी केली याची. ओके. ह्या बाजूला घडी केली, आणि आता काय होणार आहे, असा शेप तयार झाला, बरोबर. ह्या बाजूचा ह्याची परत अशी घडी केली, ह्याला मधून रेष मारली, आणि ह्याची ह्या बाजूला घडी तयार केली. मग शेप कसा तयार होईल बाळांनो, हा जो दिसतोय ना मध्ये, हा असा शेप तयार होईल, असा शेप तयार होणार आहे. हा जो शेप आहे मधला तो असा शेप तयार होणार आहे. आता आपण काय करायचे फक्त लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये काय केलं लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये जर समजा इथे एक सर्कल दाखवला होता, ह्याच्यामध्ये समजा इथे एक सर्कल दाखवला, इथे एक ट्रायंगल दाखवला, बरोबर. आता एक वेगळा चौकोन दाखवू आपण, बरोबर. आता नीट लक्षात घ्या, ही घडी कुठल्या बाजूला उघडणार आहे, इकडे बघायचं त्याच्या शेजारी, इकडे गेला म्हणजे ही घडी ह्या बाजूला उघडणार आहे. उलटा आपण विचार करायचा, ही घडी ह्या बाजूला उघडणार आहे, बरोबर. मग आपण काय करायचं, ही लाईन अशी मारून घ्यायची, बरोबर. इकडे घडी उघडणार आहे, म्हणजे हा मधला आरसा पकडायचा, ह्याची प्रतिमा वरच्या बाजूला तयार करायची. बघा आरशे जवळ आहे, ते जवळ तयार होणार, बरोबर. हा पण त्रिकोण दिसतोय, ह्याच्या आरशाची प्रतिमा बघा, हे जसं लाईन सरळ दिसते समजा अशी, बरोबर. असा ट्रायंगल दिसते समजा आपल्याला, तर ही लाईन पण अशी, असा काहीतरी ट्रायंगल तयार होईल, बरोबर. म्हणजे ह्याची आरशाची प्रतिमा त्या बाजूला तयार होणार आहे. जवळची बाजू समजा तिरकी दिसते आपल्याला, अशी अशीच होणार. ही जी लाईन आहे आडवी ती वर जाणार आहे, बरोबर, अशी. एक मिनिट, हा पॉईंट घेऊया आपण, 3 पॉईंट फिक्स करू. हा जवळचा पॉईंट इथला, हा इथला पॉईंट इथं, आणि हा इकडचा पॉईंट इकडं, असा ट्रायंगल तयार होईल. ओके. ह्याच्यापासून असा ट्रायंगल तयार होईल. आता मला सांगा ह्याच्यामध्ये काय होईल, हा चौकोन आहे ह्या कोपऱ्याला, तो वरच्या कोपऱ्याला जाणार आहे. ठीक आहे. कसा दिसतोय आपल्याला, असा. ह्याची आरशाची प्रतिमा कशी तयार होईल, अशी तयार होणार आहे. कुठल्या बाजूला पॅरलल आहे, ह्या बाजूला, तर इथं असं काहीतरी त्याची प्रतिमा तयार होईल. कळतंय काय चाललंय ते?
जिथं आपण फोल्ड केले ना त्याच्या उलट आपल्याला आरशाची प्रतिमा तयार करायची आहे. मग आता ह्या बाजूला आपण फोल्ड केलं होतं, आता इकडच्या बाजूला निघणार आहे. हे जे पेज आहे आपण सुरुवातीला असं फोल्ड केलं होतं, आता ते ह्या बाजूला निघणार. म्हणजे नंतर ह्याची कुठल्या बाजूला प्रतिमा तयार करायची? ह्या बाजूला आरशाची प्रतिमा. ही मधली जी लाईन आहे ना, ही लाईन आता आरसा पकडायची, ही लाईन आरसा पकडायची समजा अशी, आणि ह्या बाजूला प्रतिमा तयार करायची. आता मला एक सांगा, ह्याला मधून रेष मारली अशी तर काय होणार आहे लक्षात घ्या. आता मी आता व्हाईट कलरमध्ये काढू शकतो. इथे एक सर्कल आहे जवळ, इथं पण जवळ आहे, बरोबर. असा आरशाची प्रतिमा, बरोबर. हे दोन त्रिकोण इथं ह्या लाईनला आहेत, मग इथेच कुठेतरी त्रिकोण तयार होतील समजा. त्याचा आकार समजा पाहूया आपण. असे आहेत, ते पण असे तयार होतील नाही का? ठीक आहे, असे त्रिकोण तयार होतील. या वरच्या लाईनला आहेत असे, तर असे त्रिकोण तयार होतील. थोडेसे अलीकडे पलीकडे त्याची जागा इकडे तिकडे होणार आहे. आपण काय ॲक्युरेट काढत नाही आहोत. आणि हा जो स्क्वेअर आहे हा जवळ आहे बघा, ह्या रेषेच्या कुठं आहे? जवळ आहे. मग हा स्क्वेअर पण कुठे तयार होणार आहे? जवळच तयार होणार आहे. असं काहीतरी स्क्वेअर तयार होणार आहे. मग इकडे पण असा स्क्वेअर तयार होणार आहे. कळतंय काय चाललंय ते? आपल्याला फक्त आयडिया समजून घ्यायची. जशा घड्या घातल्यात त्याच्या विरुद्ध साईडला आपल्याला आरशातील प्रतिमा तयार करायचा आहे, एवढाच नियम आहे. त्याच्या विरुद्ध बाजूला आपण आरशातील प्रतिमा तयार करणार आहोत. समजते काय चाललंय ते? हा पेपर आपण कसा फोल्ड केलेला आहे? हा पेपर बघा आपण सुरुवातीला असा फोल्ड केला होता, नंतर ही बाजू वरची झाकून गेली, थोडक्यात इकडची बाजू निघून गेली आणि ही बाजू इकडे आली, फक्त डबल झालं. ह्याला परत आपण ह्याची अशी आतमध्ये घडी घातली, अशी घडी घातली, बरोबर. ह्याच्यापासून हा आकार तयार झाला. समजतंय? मग ह्या आकाराची आपल्याला आरशातील प्रतिमा तयार करायची अगोदर ह्या बाजूला, आणि नंतर मध्ये रेष पकडायची इकडच्या प्रमाणे, नंतर ह्या बाजूला आपल्याला आरशातील प्रतिमा तयार करायची आहे. कळतंय काय चाललंय ते? ठीक आहे. म्हणजे इकडची आरशातील प्रतिमा कशी असणार आहे? शेवट आपण पाहिलं तर कशी दिसणार आहे? इथे सॉरी, मी चुकून ह्या वेगळ्या रेषा मारल्या. ही अशी असणार आहे आकृती, मध्ये 4 सर्कल आणि ह्या बाजूला समजा ट्रायंगल, इकडे ट्रायंगल. समजा हे उलटे पलटे असणार थोड्याशा, मी तुम्हाला फक्त दाखवतोय कशा प्रकारे असणार आहे. आणि इकडं स्क्वेअर, इकडे स्क्वेअर, इकडे स्क्वेअर, इकडे स्क्वेअर. ठीक आहे, आपण ॲक्युरेट काढलेलं नाही, आपण ते समजण्यासाठी तसं काढलेलं आहे. कळते काय चाललंय ते? हा स्क्वेअर आहे बरं का, हा स्क्वेअर आहे, हा ट्रायंगल आणि हा सर्कल आहे. समजते काय चाललंय ते? आपण आता वेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस घेऊया. आता पेपर कसा फोल्ड शकतो? असा पण फोल्ड शकतो ना. बघा आता ही मधून गडी घातली ह्याची ह्या बाजूला, डाव्या बाजूला अर्धी बाजू झाली. ह्या अर्ध्या बाजूची बघा लक्षात घ्या, ह्या अर्ध्या बाजूची परत ह्या बाजूला घडी केली अशी, तर काय होणार बघा. हा पेपर होता पूर्ण अख्खा, अशी घडी घातली आणि ह्याची परत अशी अर्धी घडी घातलेली आहे. मग शेवटी काय राहिलं? फक्त एवढाच भाग राहिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलं? एक सर्कल काढला, इथे एक सर्कल काढला, मध्ये असा गोल काढला, अर्धा अर्धा गोल काढला, मध्ये काय केलं? असा गोल काढला. आता काय होईल? मी तुम्हाला काय सांगितलं एकदम साधं सिंपल मी तुम्हाला सांगतोय. जसं आपण इकडच्या इमेज तयार केलेल्या आहेत, बरोबर. म्हणजे फोल्ड कसं केलंय त्याच्या विरुद्ध जातं ना. काय करायचे? त्याच्या आरशातील प्रतिमा. आता हे होतं ना हा शेप अगोदर, आता इथं शेप यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय करायचे? ह्याची आरशातील प्रतिमा तयार करायची. वरती गोल आहे, खाली पण गोल, खाली गोल आहे, इथं पण गोल राहणार आहे, वरचा गोल वरती, खालचा गोल खाली राहणार आहे, तसंच बरोबर. आणि हा जो सी शेप आहे त्याच्यासाठी अशी डायग्राम तयार होणार आहे. म्हणजे ह्याची आरशातील प्रतिमा अशी तयार झालेली आहे. हे काय केले आपण? ही अशी आरशातील प्रतिमा तयार केली. कसली प्रतिमा तयार केली? आरशातील प्रतिमा आपण तयार केलेली आहे. साधा सिंपल ट्रिक आहे, बरोबर. आणि आता अख्ख्याची घडी कशी उलगडायची? आपल्याला ह्या बाजूला उलगडायची. आता ह्या बाजूला उलगडायची, मग त्याची आरशातील प्रतिमा तयार करायची. तुम्हाला मी वेगळ्या रेड वगैरे कलरने दाखवतो. ह्या बाजूला आरशातील प्रतिमा तयार करायची. मग हे दोन गोल आहेत, मध्ये एक रेष मारले, पण हे दोन गोल आहेत, इथे एक गोल, इथे एक गोल तयार झाला, बरोबर. दिसत नसेल तर त्याला मी व्हाईट कलर, हा व्हाईट कलर दाखवतो. चला, हा एक आणि हा एक गोल तयार झाला. खाली पण दोन आहेत, इकडे पण दोन सर्कल तयार झाले. आणि हा जो शेप आहे सर्क्युलर, तो असा इथं तयार होणार आहे. म्हणजे ह्याची आरशातील प्रतिमा अशा प्रकारे तयार होणार आहे. मग शेवटी काय होणार आपल्याला? शेवटी काय दाखवायचे आपल्याला? अशा 4 लाईन दाखवायच्यात. ओके. मग काय होणार? इथे एक सर्कल, इथे एक सर्कल, इथं एक दोन, इथं दोन सर्कल, इथं दोन आणि इथं दोन सर्कल तयार होणार आहे. कशापासून हे तयार झाले त्याला मी हायलाईट करून ठेवतो बरं का, मी तुम्हाला नंतर पण कळेल कशापासून तयार झालेलं आहे. हे एवढ्याशा पार्टपासून बरं का, लक्षात घ्या. हा जो एवढा पार्ट तुम्हाला मी हायलाईट करून दाखवतोय, तेवढ्या पार्टपासून ही इमेज तयार झालेली आहे. कोणत्या पार्टपासून? हा एवढ्या पार्टपासून, ह्या एवढ्या पार्टपासून ही इमेज तयार झालेली, कारण आपण ते फोल्ड करून मग कट केलेलं आहे. समजते काय चाललंय ते? आता पुढचा प्रश्न घ्या. आता घेऊया आपण पुढचा प्रश्न. नीट लक्ष द्या आता काय करायचं ते. व्हाईट कलर एक घेऊया म्हणजे दिसेल व्यवस्थित. तर समजा घडी अशी, बरोबर, ती ह्या बाजूला घातली, बरोबर. मग आता अशी इमेज राहिली, बरोबर. आता ह्याला त्याला खालच्या बाजूला घडी करायची. मग कुठं राहणार बॉक्स? खालच्या बाजूला राहणार आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय केलं? हा कोपरा कट केला. कोणता? हा मधला जो आहे ना, हा हा शेप समजा असा कट केला, असा, बरोबर. कसं शेप कट केला? असं करू आपण, असं कट केला,
बरोबर. आणि इकडचा आकार ह्या बाजूला असं कट केलं आणि इकडे ह्या बाजूला असं कट केलं, तर ह्याच्यापासून तयार होणार इमेज कशी असेल. आणि समजा इथं आपण काय करूया, इथे गोल दाखवूया. आता ह्याच्यापासून तयार होणारी इमेज कशी असेल हे आपल्याला शोधून काढायचं आहे. बरोबर. आता पेपरच्या वेळेस आपण काय करणार आहोत, ह्याच्यावरती गिरवणार आहोत. आता मी सध्या काय करतो, छोटीशी डायग्राम साईडला काढतो, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही, तुम्हाला रेफरन्सला पण राहील काय केलं ते. हा चौकोन इथं होता, हा गोल इथं होता. बरोबर. हा गोल इकडच्या बाजूला आहे असं समजा. असं पकडू आपण. एकच मिनिट. हा गोल असा आहे. हा गोल पण समजा असा होणार आणि हा असा दाखवूया आणि हा पण असाच होता. बरोबर. अशी आपल्याला इमेज दिलेली आहे. आता काय करायचं, ह्याच्यापासून ह्या बाजूला आरशाची प्रतिमा तयार करायची. कुठल्या बाजूला, ह्या बाजूला. असा आहे तर मग ह्याच्या आरशाची प्रतिमा अशी तयार होणार. हा स्क्वेअर इथला थोडक्यात असा आहे, तो ह्याची प्रतिमा अशी तयार होणार. आरशाची प्रतिमा आपण काय पाहिले, जवळची वस्तू जवळ, लांबची वस्तू लांब. आता नीट बघा, हा पॉईंट जवळ आहे आरशाचा, हा पण जवळ आहे, मग इथून हा लांबचा पॉईंट लांब इथं, मग इथून असं सर्कल तयार होणार. हा जवळचा पॉईंट इथं आहे, जवळ इथून जोडला आपण. हा लांबचा पॉईंट इथं दाखवला आपण आणि हा पॉईंट अशी रेष इथला पॉईंट इथं दाखवला आणि हे जोडून घेतलं आपण. आता वरती काय होईल तर लक्षात घ्या, ही बाजू तर आपण अनफोल्ड केली. आता वरच्या बाजूला अनफोल्ड करायची, वरच्या बाजूला घडी उघडायची. मग काय होईल लक्षात घ्या, आता ही घडी पूर्ण वरच्या बाजूला उघडणार आहे. बरोबर. आता इकडचा बाजू फक्त राहिली आपली. हा इकडं सर्कल आहे, तो ह्याच्यापासून लांब आहे ना आरशापासून, ह्या आरशापासून लांब आहे, इकडे पण आरशापासून लांब. ह्या बाजूला असा सर्कल तयार होणार आहे. ओके. आता वरती बघूया काय होतं. ही बाजू फक्त आपल्याला वरती उलगडायची आहे. कुठल्या बाजूला उलगडायची आहे, वरच्या बाजूला पण उलगडायची आहे. मग काय होईल, हा बाण आपण कट करू सुरुवातीला. हा ह्या बाजूला उलगडली, आता वरच्या बाजूला उलगडायची. म्हणजे इथं ह्याची आरशातील प्रतिमा वर ढकलायची, आपल्याला तयार करायची आहे. बघा, हा जवळचा पॉईंट आहे, हा पण इकडचा पॉईंट आहे. मग अशीच प्रतिमा तयार होणार. किंवा आपण एक रूल पण पाहिला, ज्याचे आपण उभे दोन भाग करू शकतो. ती आकृती आहे तशी त्याची प्रतिमा राहते. बरोबर. ह्याचे पण उभे दोन भाग होऊ शकतात. असं पकडले दोन पॉईंट, इथून जोडून घ्यायचं असं. बरोबर. हा पॉईंट आहे, हा पॉईंट बघा इथून एवढा लांब आहे, इथून वरती एक पॉईंट मिळणार, हे जोडून घ्यायचं. अशी एक लाईन आडवी, ही पण आडवीच राहणार. हा पॉईंट इथं, इथून हा एक पॉईंट राहणार, ह्याला आपण जोडलं तर असं शक्य होणार आहे. ओके. आता ही आकृती बघा, ही आकृती बघा, आरशापासून लांब आहे ना, आणि कुठल्या बाजूला गोल आहे खालच्या बाजूला, तर ते वरच्या बाजूला होणार, विरुद्ध बाजूला. मग हे असं तयार होणार आणि असं तयार होणार आहे. ही आकृती आहे तयार होणारी, जी आपल्याला पर्यायामध्ये शोधायची आहे. मग आपल्याला पर्यायामध्ये असे असणार आकृती, ती असा खाली चौकोन असणार मध्ये, आणि अशा दोन आकृत्या असणार. इकडे समजा असं असं लंबवर्तुळाकार म्हणलं तरी चालेल, इकडे पण लंबवर्तुळाकार, आणि इकडं असं आणि इकडं असं असणार. अशा टाईपचे डायग्राम आपल्याला पर्यायामध्ये शोधायचे आहे. समजतंय काय चाललंय ते. मग अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, जिकडं घडी घातली त्याच्या उलटी घडी उलगडत जायची आणि आरशातील प्रतिमा तयार करत जायचं आहे. ठीक आहे. काय तयार करायचे, आरशातील प्रतिमा तयार करत जायचं आहे. आता काय झालंय, चुकून इथं मी ना ह्या बाजूला घडी घातली आणि मी उलटी डायग्राम तयार केलेली आहे. ते आपण चेंज करूया. आपण काय करूया, ते चेंज करूया. चुकून माझ्याकडून ते झालेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. ही डायग्राम आपण परत तयार करूया. काय झाले, घडी कुठल्या बाजूला घातली, खाली ह्या बाजूला ना, मग वरच्या बाजूला तयार होणार आहे. मी चुकून ह्या बाजूला केली होती. ठीक आहे. आता समजा आपण असं केलं तर सेम आकृती होणार आहे वरच्या बाजूला, अशी तयार झाली. ती आपण इकडे न दाखवता मग सारखं साईडला डायग्राम काढूया. ओके. इथे एक चौकोन असं आहे, इथे एक आहे असं, इथं असं आहे, आणि इथं गोल आहे. आता वरच्या बाजूला आपल्याला अगोदर तयार करायचे. मग काय होईल, इकडून असं तयार होईल, ह्या बाजूला पण असा शेप तयार होणार. हा गोल लांब आहे, लांबच राहणार, आणि हा यू शेप असा उलटा आहे, तर त्या बाजूला असा सरळ यू शेप तयार होणार त्याच्या विरुद्ध. आता ह्या बाजूला आपल्याला काढायचे. नंतर काय करायचे, ह्या बाजूला अनफोल्ड करायचे. सेम इथं पण आता एक लक्षात घ्या, आरशापासून जवळ आहे, जवळ. आता ही बाजू सी असा शेप आहे, जवळ आहे, मग हा शेप पण काय राहणार, जवळ. बरोबर. हा लंबवर्तुळाकार लांब आहे, तो हा पण काय राहणार, लांब राहणार. बरोबर. हा गोल आरशापासून लांब आहे, हा समजा आरसा पकडायचा आहे, ह्याच्यापासून लांब आहे, हा पण इकडे लांब राहणार. हा पण गोल लांब आहे, हा पण लांब राहणार, आणि हा यू शेप जवळ आहे, उलटा यू, तो जवळचा जवळच राहणार. आकृती तशीच तयार होणार आहे, फक्त मी वरचा फोल्ड करायच्या ऐवजी इकडचा फोल्ड केला होता, त्याच्यामुळे जरा उलट काम झालं होतं. मग मध्ये काय असणार, असा चौकोन असणार, इथे एक सर्कल, इथे एक, इथे एक, आणि इथे एक सर्कल असणार, आणि असा यू शेप इथे असणार, आणि इथे पण असा यू शेप असणार आहे. अशी आकृती आपल्याला पर्यायामध्ये शोधायची आहे. कळते सगळ्यांना काय करायचे ते. आता वेगवेगळ्या आपण आकृत्या पाहिल्या, तरी पण अजून एक दोन आपण आकृत्या पाहूया. समजा ही अशी आकृती आहे, ह्याला ह्या बाजूला फोल्ड केलं, असा हे राहिला. बरोबर. आता ह्या शेपला वरती फोल्ड केलं, म्हणजे इथं असा चौकोन राहणार आहे. जर ह्याला असं कट केलं आणि ह्याला असं असं कट केलं, तर आकृती कशी तयार होईल हे आपल्याला पाहायचंय. बरोबर. मी तुम्हाला काय सांगितलं, एकदम साधं सिंपल आहे. ह्याला आपण सर्कल घेऊ. इथं काय करायचे आहे, जिकडं आपण घडी घातली त्याच्या विरुद्ध जायचं आणि त्याच्या आरशातील प्रतिमा फक्त तयार करायची, बस एवढाच नियम आहे. आता नीट लक्षात घ्या, कुठली बाजूला घडी घातली, सुरुवाती खालून वर घातली ना, मग आपण खालच्या बाजूला प्रतिमा तयार करणार आहोत. इथं सर्कल आहे, इथं असं डायमंड सारखं शेप आहे नाही का, ट्रायंगल आहे, इथं पण ट्रायंगल आहे. आता एक लक्षात घ्या, वरती बघा, आता कुठल्या बाजूला शेप तयार करायचा आपल्याला, खालच्या बाजूला इकडं. मग हा आरसा पकडायचा, आरशापासून सर्कल वरच्या बाजूला लांब आहे, तो खाली इकडे लांब जाणार. बरोबर.
हा पॉईंट आरशाजवळ, हा पॉईंट जवळ आहे आणि हा इथला पॉईंट इथंच राहणार, मग तो इथं आपण लाईन मारणार आहोत असे. हा पॉईंट बघा, हा पॉईंट इथून किती अंतरावरती, एवढ्या अंतर, तेवढ्या अंतरावरती इथं हा पॉईंट राहणार, हा पॉईंट एवढ्या अंतरावरती आणि त्याच्या टोक इकडे आहे, आपण असं जोडणार आहोत, अशी आरशाची प्रतिमा तयार होणार. आता ही घडी आपण ह्या बाजूला उघडायची, ह्या बाजूला दिसते, मग आता ह्याच्यासाठी हा आरसा असणार आहे, हा आरसा, आणि ह्याची प्रतिमा ह्या बाजूला आपल्याला काढायची. मग ह्याच्यापासून सर्कल लांब आहे, थोडा लांबच राहणार, हा पण सर्कल लांब आहे, लांबच राहणार आहे. ठीक आहे, हा जो पॉईंट आहे इथला पॉईंट हा इथं दाखवायचा आणि हे जोडून घ्यायचं फक्त बस. ओके, हा पॉईंट इथला इथं दाखवायचा आणि हे दोन पॉईंट असे जोडून घ्यायचे. ओके, हा चौकोन बघा, हा हा शेप बघा, इथं हा पॉईंट इथं ठेवला आपण, वरच्या बाजूला ट्रायंगल आहे, आणि हा पॉईंट इकडे घ्यायचा आणि असं जोडून घ्यायचं. म्हणजे आपल्याला उत्तरामध्ये कोणती डायग्राम शोधायची आहे की ज्याच्यामध्ये असा शेप आहे. कसा शेप आहे, हे इथं असा शेप आहे, इथं दोन सर्कल, खाली दोन सर्कल, आणि इथं दोन असे डायमंड सारखे शेप, आणि इथं असे दोन डायमंड सारखे शेप. अशी आकृती आपल्याला पर्यायामध्ये शोधायची आहे. समजते तुम्हाला काय चाललं ते? थोडंसं ट्रिकी आहे, परंतु ज्याला आरशातील प्रतिमा व्यवस्थित कळलेला आहे त्याने काय करायचे, ज्या बाजूला घडी घातलेली आहे इथून बघा वर घडी घातली, आता इथून खालच्या बाजूला त्याच्या उलट करायचं, खालच्या बाजूला आरशात प्रतिमा, आणि इथून ह्या बाजूला घडी घातली, मग ह्या बाजूला आपल्याला आरशात प्रतिमा शोधायची. असं केलं की आपण डायरेक्ट उत्तरापाशी पोहोचणार आहोत. ठीक आहे, मला वाटतं एवढी थेरी बास झाली, तुम्हाला आयडिया आली असेल. मी अजून एक ताण सोडलो होतं एक्स्ट्रा, मला जर नाही कॉन्फिडन्स वाटला मला सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा, तर आपण एक्स्ट्रा क्वेश्चन घेऊ शकतो. तरी आपण ह्याच्यावरती एक दोन क्वेश्चन घेऊया. तर लक्षात घ्या, दीर्घ केला आपण, आधी ह्या बाजूला गडी घातली, तर एवढाच राहिला ना शेप. आता ह्याचे दोन भाग केले आणि ह्याची ह्या बाजूला गडी घातली, मग काय होणार आहे, फक्त आपल्याला कोपरा कोणता राहणार आहे, हाच कोपरा राहणार आहे. साधं सिंपल आहे. ह्याला आपण असा शेप टाकला इथं, आणि इथं असा शेप केला, इथं असा शेप केला, तर काय होईल बाळांनो? एकदम साधं सिंपल आहे. काय करायचं, जशी घडी घातली त्याच्या विरुद्ध जायचं आहे, जशी घडी घातली त्याच्या विरुद्ध जायचे आणि आरशातील प्रतिमा तयार करत जायचं आहे. ओके, असे शेप होणार आहेत 4. ओके, एवढं तर तुम्हाला कळालं एवढ्यापासून जे सांगितलं त्याच्यामधून. हा असा आपण सर्कल काढला, इकडे एक असा सर्कल, इकडे एक असा सर्कल आहे. ह्याची आरशातील प्रतिमा कुठल्या बाजूला तयार करायची, इकडे आपण कडी घातली म्हणल्यानंतर ह्याच्या विरुद्ध बाजूला अशी प्रतिमा तयार करायची आहे. ओके, आता हा शेप असा आहे, हा पॉईंट इथला इथं घेऊया आणि असं जोडून घ्यायचं. हा पॉईंट इथं आहे, इथंच घ्यावं लागेल, आणि हा पॉईंट इथला इथं घ्यावं लागेल. आरशाची प्रतिमा, ह्याच्यावरती आपण आरशाची प्रतिमा तयार केली. ओके, असा शेप तयार झाला. आता ह्या बाजूला घडी, ह्याची घडी आपण अशी घातली होती ना, आता ह्याच्या उलट करायचं, ह्या साईडवरून इकडे आरशाची प्रतिमा आपल्याला तयार करायची आहे. कशी प्रतिमा तयार करणार बघा. आता हा पॉईंट जवळ आहे, हा पॉईंट जवळ इथं राहिला आहे त्याचा, हा पॉईंट इथं आहे, इथलं राहिला आहे, म्हणजे ह्याला जोडून घेतल्यावरती असा शेप तयार होणार, म्हणजे मध्ये सर्कल तयार झाला. बरोबर, हा शेप इथं आहे आणि हा पॉईंट इथला इथं आहे, मग शेप असा तयार होणार. बरोबर, काय चाललं ते, असा शेप तयार होणार ह्या बाजूला. आता काय होईल, नीट लक्षात घ्या काय होणार. आता ही बाजू आपण इकडे पलटी मारणार आहे. बरोबर, मग काय होणार आहे नीट लक्षात घ्या, ही बाजू आपण इकडे पलटी मारणार आहोत. आता इकडे घेताना एक पॉईंट राहिला आपला, ही बाजू समजा आपण इकडे पलटी केली, बरोबर, ह्या बाजूला हा कोपरा आपला घ्यायचा राहिला होता, हा आरशापासून लांब आहे, तो कोपरा असा येणार आहे. बरोबर, आता बघा इकडची प्रतिमा तयार करताना हा जो कोपरा येतो असा परत येणार यू शेपमध्ये. ओके, आणि हा जो शेप होता थोडक्यात असा शेप कॉर्नर सारखा, हा इकडे जाणार आहे कॉर्नर पीस. ओके, म्हणजे अशा डायग्राम तयार होणार आहे. म्हणजे आपल्याला उत्तरामध्ये कोणती आकृती शोधायची ज्याच्यामध्ये असं क्रॉस मार्किंग आहे. बरोबर, जशा गाड्या घातल्या तसं क्रॉस मार्किंग, मध्ये एक सर्कल येणार आहे, इकडं असा सर्कल, इकडं असा सर्कल, इकडं असा, आणि इकडं असा सर्कल येणार आहे. अशी आपल्याला आकृती पर्यायामध्ये शोधायची आहे. समजते तुम्हाला काय चाललंय ते? ओके, चला तर मग आपण ॲक्च्युअल जे क्वेश्चन असतात त्याला सुरुवात करूया. आपण चांगली प्रॅक्टिस करून घेतली. ठीक आहे, जरी तुम्हाला समजलं नाही, तुम्ही कमेंट केलं की सर आम्हाला टॉपिक समजलं नाही, आपण काय करूया, उद्या कागदाची घडी घाला व उघडायचा पार्ट 2 सुद्धा घेऊया, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, प्रश्न कसा असतो बघा, प्रश्नामध्ये डाव्या बाजूकडील प्रश्न आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेले आहेत. ओके, अशा ह्याला बघा, ह्याला वर घडी घातली, नंतर ह्या बाजूला घडी घातली आणि ह्याला भोके पाडली. बरोबर, आणि ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. ए बी सी डी अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशा आकृतीची निवड करा. घड्या ह्या उलगडत गेलो आपण, मग अगोदर ह्या बाजूला घडी, नंतर अशी उघडायची, नंतर अशी उघडायची, उलगडल्यावरती आकृती कशी दिसेल, म्हणजे प्रश्न आकृती कशी दिसेल तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे, आणि त्या पर्याय पुढे आपल्याला OMR शीटवरती काळं करायचं आहे, त्याला गिरवायचं आहे, रंगवायचं आहे. ओके, प्रश्न बघा काय केलंय, हा पेपर आहे आपला, ह्याची अगोदर ह्या बाजूला घडी घातली,
नंतर ह्या बाजूला घडी घातली आणि नंतर काय केलं शेवटी अशी सुद्धा अर्धी घडी घातलेली आहे. ओके, मग आता काय करायचं, ह्याला 3 वेळा घडी घातली, एकदा घडी घातली, दोनदा आणि 3 वेळा घडी घातली. उलगडताना आपण किती वेळा उलगडणार आहोत, 3 वेळा उलगडणार आहोत. ओके, मी तुम्हाला काय सांगितलंय, काय करायचं, कोणता शेप आहे हा शेप आहे असा, बरोबर. तो शेप तयार करायचा बाहेरून लगेच, असा शेप आहे, बरोबर. ह्याची घडी असं येणार आहे, मग असे त्याचे शेप तयार होणार आहेत, बरोबर. आता त्याची घडी अशी घातलेली आहे, आपण त्याला काय काय करणार, त्याला काय करणार आपण, इथे एक सर्कल तयार करणार, इथे एक सर्कल, ह्याच्यासारखी ह्याची आरशातील प्रतिमा, ह्याला आपण आरसा घेणार आणि ह्याची आरशातील प्रतिमा आपण तयार करणार आहोत. ठीक आहे, आरशातील प्रतिमा तयार करताना काय करणार आहोत, हा आरसा, ह्याच्यापासून जवळ एक गोल आहे आणि एक लांब एक गोल आहे, बरोबर. आता ह्याची घडी ह्या बाजूला घातलेली म्हटल्यानंतर ही परत ह्या बाजूला सुद्धा उघडायची आहे. मग ही जी शेप आहे, हा जो शेप आहे ह्याची, ह्या बाजूला आपण आरशातील प्रतिमा तयार करणार आहोत. समजा असं पकडलं आपण, बरोबर. ही लाईन समजा आपण अशी पकडली, तर काय होईल ह्याच्यामध्ये, हे दोन आहेत ना बघा, एक आपण आरशातील प्रतिमेत पाहिलं होतं आपण, अशी रेषा असेल तर अशी तयार होते. म्हणजे 4 सर्कल असे तयार होणार आहेत, बरोबर. असे 4 सर्कल तयार होणार आहेत, बरोबर. आता ह्याची घडी अशी घातली ना वरच्या बाजूला, मग हे खालच्या बाजूला पण प्रतिमा तयार होणार त्याची, म्हणजे हा आरसा पकडायचा आता. मग खाली काय होणार, सेम आरसा असला असा पहिल्यावरती काय होणार आहे, जवळचा पॉईंट जवळ, बरोबर. हा मग लांब लांब जसं आहे जसं आहे त्या पोझिशनला 4 1 2 3 आणि 4 असे इमेज तयार होणार आहे. मग ही प्रतिमा तयार होणार आहे, कागदाची घडी उलगडल्यानंतर अशी आकृती तयार होणार आहे. मग काय दिसते तुम्हाला ह्याच्यामध्ये, काय दिसते नीट लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये 2 2च आहेत, हा पर्याय झाला कॅन्सल. ह्याच्यामध्ये 4 4 4 4 आहेत, हा पर्याय एक आहे. ह्याच्यामध्ये वेगळीच काहीतरी लाईन आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळीच लाईन आहे, बघा पर्याय क्रमांक बी. मी तुम्हाला काय सांगितलं, पर्याय ज्यावेळेस आपल्याकडे अवेलेबल असेल त्यावेळेस आपल्याला खूप सोपं जाणार आहे. आपल्या काही आकृती काढून दाखवायची नाही पेपरला ऍक्च्युली. मी तुम्हाला एक रेफरन्स सांगितला, बघा. तुम्ही अर्धी जरी आकृती काढली असेल ना, अर्धी, तरी तुम्हाला कळलं ह्याची सिमिलरिटी कोणती आहे आकृती, पर्याय क्रमांक बी. अख्खी आकृती काढायची सुद्धा गरज नाही आपल्याला काही प्रश्नामध्ये, जिथं गरज असेल तिथं आपण काढूया. समजतंय काय चाललंय ते, आपण पूर्ण आकृती काढली, पर्याय क्रमांक बी एकदम बरोबर आहे. थोडं ट्रिकी आहे, मान्य आहे, परंतु तुम्हाला प्रॅक्टिस केल्यावरती ते सोपं जाणार आहे, काही इशू नाही. आता बघा, हा सर्कल आहे, ह्याची अशी घडी घातली, नंतर ह्याच्यावर परत खाली घडी घातली आणि ह्याला असे 2 होल पाडलेले आहेत, बरोबर. आता ह्याची घडी कुठं उलगडणार आपण, वरच्या बाजूला उलगडणार. मग कोणता शेप तयार होणार आहे बाळांनो, असा शेप तयार होईल, बरोबर. आता हा जो त्रिकोण आहे, हा आरसा पकडायचा, काय पकडायचा, आरसा. ह्याचे शेप कुठल्या बाजूला तयार होईल नीट लक्षात घ्या. आता ह्या बाजूला उघडणार आहे आपण, आरशापासून एवढ्या अंतरावरती पॉईंट घ्यायचा, असे 2 ट्रायंगल आहेत ना, मग ते असे दिसणार. हा पॉईंट बघा इथं इथं, आणि हा लांबचा पॉईंट आहे, आरशापासून लांबचा तो वर जाणार आहे, बरोबर. मग खाली एक ट्रायंगल येईल आणि त्याच्या शेजारीच एक दुसरा ट्रायंगल येणार आहे, असे 2 ट्रायंगल येतील, बरोबर. अशा आकृती, आणि त्याला उलट केल्यावरती किती ट्रायंगल तयार होणार आहेत, इकडं 2 इकडं 2 4 इकडं 2 इकडं 2 8, 2 आणि 2 4 5 6 7 8 ट्रायंगल तयार होतील. असे उलगडल्यानंतर इथं ट्रायंगल तयार होणार थोडक्यात, आणि इथे एक ट्रायंगल तयार होणार, इथे एक ट्रायंगल, इथे एक ट्रायंगल, अशा ट्रायंगल तयार होणार आहेत 4 4च्या जोड्याने. ते रंगवलेले पाहिजेत. इथं वरती काहीच नाही दाखवलेलं, पर्याय कॅन्सल. इथं क्रॉस दाखवले, हा पर्याय झाला कॅन्सल. इथे दाखवलंय, परंतु इथं मध्ये काय आहे का, ह्याच्यामध्ये मध्ये काहीच नाही, इथे ह्यांनी मध्ये का गोल केलाय, ते झालं कॅन्सल. मग पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. समजते तुम्हाला काय चाललंय, आपण अख्ख्या आकृतीची प्रॅक्टिस केलेली, त्यामुळे आपल्याला शोधणं असं काय फार अवघड जाणार आहे का, अजिबात जाणार नाही. आपण अख्खी आकृती काढू शकतो त्याच्यासारखी दिसणारी. आता बघा, आपण पर्याय काय कॅन्सल केला, हे वरती काहीच नाही, इथं 2 साईडला काही नाहीये, त्यामुळे इथं मध्ये इथं काय दाखवलेलंच नाही शेपमध्ये, तर इथं कसं येऊ शकतं, येऊ शकत नाही ना. मग पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण अगोदर प्रॅक्टिस केली ना, आपल्याला एकदम सोपं जाणार आहे. हा पेपर बघा, खालच्या बाजूला फोल्ड केला, अशी घडी झाली, ह्याला परत ह्या बाजूला फोल्ड केला, बरोबर, आणि असा शेप तयार झाला. मी तुम्हाला काय सांगितले मगाचपासून, हे असं आपण तयार केलं, बरोबर. ह्याची शेप कुठे तयार होणार आहे, ह्याचा शेप सेम जसा आहे तसंच असा शेप इकडे तयार होईल, समजा असं काहीतरी, बरोबर. आता मी मिळते जुळते आकृती काढतो, आणि हे वरच्या बाजूला सुद्धा तयार होणार, म्हणजे अशा पाकळ्या किती तयार होणार आहेत, 4 पाकळ्या तयार होणार आहेत. 2 पाकळ्या चालणार आहेत का, नाही. आता नीट लक्षात आहे, खालच्या बाजूला अशा 2 पाकळ्या दिसणार, कुठं आहे, दिसते का तुम्हाला, ह्याच्याशी पर्याय फक्त पर्याय क्रमांक 20 जुळतोय. ठीक आहे, सेम जसा आहे तसा शेप दिसणार आहे. ह्याच्यामध्ये जुळते का, सी पण नाही, वेगळे काहीतरी दाखवले, आणि डीला हा 2 शेप वेगळे काहीतरी दाखवलेले आहेत, त्यामुळे ते पर्याय झाले कॅन्सल. मग ही आकृती परत उलटी उलटी केली होती बरं का, हा पेपर फोल्ड केलेला आहे, त्याची घडी उलगडल्यानंतर ही जी आकृती आहे तीच वरती दिसणार, फक्त ती वरच्या बाजूला ह्या बाजूला तोंड करून दिसणार आहे ह्याच्यासारखी. मग पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. समजते. चला पुढचा प्रश्न घेऊया. ह्या पेपरची घडी वरच्या बाजूला घातली, ओके, आणि ह्याची ह्या बाजूला घडी घातली, आणि ह्याची परत अजून एक घडी घातली, 3 वेळा घड्या घातल्या, नंतर त्याला इथं रंगवलेलं आहे. इथं बघा असं, सॉरी, इथं 2 त्याचा पार्ट कट केला असं, आणि इकडचा पार्ट कट केलेला आहे. आता घडी आपण कुठे उघडणार, आपण उलगडणार आधी वरच्या बाजूला उलगडणार आहोत. कुठल्या बाजूला, वरच्या बाजूला उलगडणार आहोत. ओके,
मग वरच्या बाजूला काय तयार होईल लक्षात घ्या, ह्याची आरशाची प्रतिमा, हा आरसा पकडायचा, अशी प्रतिमा तयार होईल ह्याची, लक्षात घ्या, ह्याची ह्या बाजूला प्रतिमा तयार होईल आणि हा जो आहे शेप हा असा तयार होईल. ओके, आणि अशी आकृती तयार होणार आहे. ओके, समजते काय चाललंय ते. आणि ही इकडच्या बाजूला अशी गडी घातली ना, आता हे इकडे पलटी मारायचं. आता इकडं आरशातील प्रतिमा तयार करायची ह्या बाजूला आपल्याला. कशी आरशाची प्रतिमा तयार होईल, हे दोन ट्रायंगल असे दिसतात, ते त्या बाजूला काय येणार आहेत, इकडून असे येणार आहेत, असे असे, आणि ह्याच्यामध्ये स्पेस दे थोडासा, असे थोडासे लांब लांब, आणि मध्ये ह्या मधल्या लाईनवरती काहीतरी असा डायमंड शेप येणार आहे. अशी आकृती, आणि हीच सेम खालच्या बाजूला अनफोल्ड करायचे, घडी उलगडायची, मग हेच आकृती खाली रिपीट होणार आहे तशीच. बरोबर. आता नीट लक्षात घ्या, अशी आकृती कुठे दिसते, म्हणजे असे दोन शेप तयार होतील, असे ट्रायंगल नाही बाळांनो बरं का, डायमंड सारखा, आणि इकडे पण डायमंड सारखा, आणि इकडे एक ट्रायंगल, इकडे एक ट्रायंगल, असा असा एक ट्रायंगल, असा एक ट्रायंगल खालच्या बाजूला सुद्धा तयार होणार आहे. अशी आकृती कुठं आहे बघा बरं. आता बघा इथं वरती कोपऱ्याला काय कट केलंय का, काहीच कट केलेलं नव्हतं ह्याच्यामध्ये सुद्धा. म्हणजे म्हणजे इथं जर आहे हे मध्ये वरती काहीतरी होते, शक्य आहे का, शक्यच नाही. वरची लाईन सपाट आहे, खालची लाईन पण सपाट आहे. ज्याने इथं वरती काहीतरी डिस्टर्बन्स केला ते झालं कॅन्सल. इथं पण वरच्या बाजूला काहीतरी केलेलं आहे, ते पण झालं कॅन्सल. ओके, हे दोनच पर्याय राहिले, पर्याय क्रमांक ए आणि डी. आता ह्याच्यामध्ये बघा, हा शेप इथं आहे, त्यामुळे आपण पाहिलं वरती चौकोन तयार झाला, हा चौकोन इकडे पण जाणार आणि खाली पण दोन तयार, टोटल मधले चौकोन 4 तयार व्हायला पाहिजे. इथं किती आहेत, हे 2 आहेत, आपल्याला किती पाहिजे, 4, म्हणून पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. कळतंय, हे आपण उत्तराकडे पाहून सुद्धा समजू शकतो, परंतु कमीत कमी ह्या वरचा बॉक्स तरी कंप्लीट करायचा, म्हणजे आपलं उत्तर 100% बरोबर येणार आहे. जास्त आपण ह्या प्रश्नामध्ये जर आपण उत्तर आकृत्याकडे नुसतं पाहत पहिलं बसलो तर आपल्याला काहीच कळणार नाही, एकदम कन्फ्युजन होऊन जाईल. त्यामुळे अगोदर आपलं काहीतरी डोक्यात आयडिया आहे त्याप्रमाणे शेप तयार करायचा, मग त्याच्याशी मिळती जुळती डायग्राम तिकडे पाहायचा प्रयत्न करायचा. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. ही घडी आपण खालच्या बाजूला घातली, कुठल्या बाजूला, खालच्या बाजूला. ओके, इकडची घडी ह्या बाजूला घातली, आणि किती वेळा घडी घातली, एकदा, आणि हे दोनदा घडी घातल्या, असा शेप तयार केलेला आहे. शेवटी घडी कुठली घातली, इकडून ह्या बाजूला घातलेली आहे, मग इकडे तशी बाजूला आपल्याला अनफोल्ड करायची, परत त्याला उलट करायची. मग ह्याची इमेज कुठे तयार होणार, ह्या बाजूला, बरोबर, अशी आरशाची प्रतिमा तयार होणार ना. मग इथं बॉक्स आहे, इथं पण एक बॉक्स तयार होणार, आणि ह्या बाजूचा बॉक्स आहे म्हटल्यानंतर लाईनवरती ह्या बाजूला बॉक्स तयार होईल. आता ह्याला उलट केल्यावरती काय होईल, उलट केल्यावरती नीट लक्षात घ्या, ह्याला उलट केल्यावरती काय होईल, ह्याच्या विरुद्ध बाजूला बॉक्स तयार होतील. बरोबर, हे आरसा आहे ना, ह्याच्या विरुद्ध केल्यावर काय होणार, इथे एक बॉक्स तयार होईल आणि इथे एक बॉक्स तयार होईल, आणि हा बॉक्स दिसतोय ह्याच्यापासून थोड्या अंतरावरती सेम तसाच बॉक्स असा तयार होणार आहे. अशी आकृती कुठे दिसते पर्यायामध्ये, ते पाहायचं. मग असे 4 रेक्टँगल सारखे आयताकृती भाग तयार होणार आहेत. इथे काहीतरी वेगळं झालेलं आहे, हा पर्याय झाला कॅन्सल. ह्याच्यामध्ये ते कोपऱ्यालाच गेलेला आहे, हा पर्याय झाला कॅन्सल. मग आपल्या पर्यायाशी किंवा आपण जे तयार केले त्याच्याशी मिळती जुळती डायग्राम कोणती आहे, सी, म्हणून पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. समजते काय चाललंय ते, एकदम सोपं आहे. पुढचा प्रश्न बघा. ही घडी आपण खालच्या बाजूला घातली, इकडची घडी आपण ह्या बाजूला घातली, आणि ह्याची परत तिसऱ्यांदा घडी घातलेली दिसते, मला असं वाटतंय इकडे अशी घातलेली दिसते घडी. ओके, मग काय करायचं, अशी घडी घातली, त्यांनी सांगितलं नाही, अशी घडी घातली. ओके, मग आता ह्याला परत उलट केलं तर काय होईल, असं केलं तर काय होईल, ह्याची मिरर इमेज वरच्या बाजूला तयार होईल, म्हणजे असा सर्कल तयार होईल, असा. बरोबर, ह्याची घडी ह्या बाजूला घ्यावी लागेल, ह्या बाजूला, अशी घडी ह्या बाजूला घेतली. मग अशी तुम्हाला मी सांगितलं आरशामध्ये काय होतं, अशी रेष असली की अशी तयार होते. मग अशी रेष आहे, अशी रेष तयार होणार, ह्याच्यामध्ये किती सर्कल येणार, 1 2 3 आणि 4 सर्कल आले, आणि हेच परत वरच्या बाजूला पलटी केल्यावरती काय होईल, अशी आकृती तयार होणार आहे ह्याच्यामध्ये. बरोबर, बघा मध्ये आरसा असेल तर काय होणार आहे, हा पॉईंट लांब आहे, मग हा पॉईंट इकडे घ्यावा लागेल, जवळचा पॉईंट जवळ असं, आणि ह्याच्यावरती 1 2 3 4 सर्कल दाखवावं लागते, 1 2 3 आणि 4, आणि खालच्या बाजूला पण 1 2 3 आणि 4 सर्कल, असा शेप तयार होणार आहे. असा शेप कुठं दिसतोय का रे बाळांनो, अरे 2 शेप दिसतात असे. पर्याय क्रमांक बी पण दिसतो, डी पण दिसते. बघा, ए कॅन्सल झाला, सी कॅन्सल झाला. आता नीट लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये किती सर्कल आहेत, 4 सर्कल आहेत. किती सर्कल आहेत, 4. हे करायचे एका बॉक्समध्ये 4, 1 2 3 4 5 6 7 8, ह्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7च होते ते. ह्यांनी हा असे मधून राहील मध्ये कॉमन होते, असं कुठं अर्धा होतं का, ह्याच्यामध्ये नाही होते. ह्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 झाले का, 4 अशी लाईन मध्ये सेपरेट झालं, वरती 4, असे 4 4 4 तयार झाले, म्हणून पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. ते आपण नुसतं खालचा पार्ट जरी केला असताना तरी आपलं कळलं असतं काय करायचे ते. आता आपण समजून घेतोय, त्याच्यामुळे आपण स्पीडकडे फोकस करत नाही. रिव्हिजनच्या वेळेस आपण पटकन स्पीडमध्ये पर्याय सिलेक्ट करून पुढे जाणार आहोत. चला पुढे बघा. आता ही घडी ह्या बाजूला घालायची, असा पेपर आहे, असा फोल्ड केला, खालचा वरच्या बाजूला फोल्ड केला, आणि असं त्यामध्ये कट केलेला आहे.
ठीक आहे. शेवटची घडी कुठे मारली, खालून वर मारली, मग आपल्याला असा शेप तयार करायचा, खालच्या बाजूला इकडे तयार करायचे, बरोबर. आता हा आरसा पकडायचा, ही लाईन आरसा पकडायचा, बरोबर. आरशाच्या मध्ये बघा काय होणार आहे, आरशाच्या मध्ये पाहिलं तर आपण जवळचा पॉईंट काय आहे, हा जवळ आहे ना एक सर्कल, हा सर्कल इथं तयार होईल त्याच्या सरळ रेषेत, हा सर्कल त्याच्या सरळ रेषेत आहे तो, बघा हा थोडासा जवळ आहे, जवळ तयार होणार, हा थोडासा लांब आहे ह्या लाईन पासून, बरं का, ह्या मधल्या रेफरन्स लाईन पासून लांब आहे तो, खाली तयार होणार. ओके. ह्या दोघांच्या मधून लाईन आहे बघा, अशी लाईन असल्यावर आरशामध्ये कशी तयार होते, अशी तयार होते. आता माझ्याकडे ऑप्शन नाही की बोर्ड फिरवू शकत नाही, तुमच्याकडे पर्याय काय आहे, आपण जसं आरशाची प्रतिमा शिकलोय तसं तुम्हाला पेपर, क्वेश्चन पेपर रोटेट करायला काय अडचण आहे का, काहीच अडचण नाही क्वेश्चन पेपर रोटेट करायला तुम्हाला. मग आपण काय करणार, ही अशी लाईन असल्यावरती आपण अशी लाईन तयार करणार आहोत आरशाची प्रतिमा, बरोबर. मग अशीच लाईन येणार आहे ह्याच्यामध्ये, मग ती इथं नाही येणार, फक्त ती ह्या कोपऱ्याला येणार आहे, अशी येणार आहे, अशा लाईनला अशी लाईन आली. ओके. आणि हा जो शेप आहे इथं तो असाच राहणार आहे, कळते. ह्याच्याशी मिळती जुळती डायग्राम तुम्हाला कोणती दिसते का बघा. आता आता इथं मध्ये पण हे केलेलं आहे ना, मध्ये पण कोपरा काढलेला आहे, मग इथं पण असा कोपरा येणार, हा पण रंगवलेला आहे, म्हणजे ह्याचं पूर्ण तयार केलं तर असा काहीतरी चौकोनमध्ये तयार होईल रंगवलेला, मध्ये असा डायमंड सारखा दिसतोय ना, असा उभा दिसतोय. मग हा मध्ये चौकोन आहे, हा चालणार आहे का, नाही चालणार आहे. हा दिसतोय, हा उभा चौकोन आहे, असा चालणार आहे का, नाही चालणार आहे. हे दोन डायमंड सारखे असे चालणार आहेत, मग हे बी आणि डी पर्याय ऑन राहिला. ओके. आता अशी डायग्राम कोण दिसते, बी मध्ये बघा आणि डी मध्ये बघा, ह्या रेषा तर सेम दिसते, फक्त फरक कशामध्ये दिसतोय, इथं मध्ये पाहिजे होतं ना, मध्ये आपल्याला हा खाच अशी जी तुकडा पडलेला आहे तो मध्ये पाहत, ह्याच्यामध्ये मध्ये आहे, ह्याच्यामध्ये तो कडेला गेला, त्याच्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. हे चुकलं हे, त्याच्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल, म्हणून पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. समजते तुम्हाला, ठीक आहे. थोडंसं कॉम्प्लिकेटेड होणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा. हा जो सर्कल असा फोल्ड केला आणि खालच्या बाजू वरच्या बाजूला फोल्ड केली, बरोबर. शेवटची कडे कुठे, खालून वर केली म्हणल्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला हा आकार तयार करायचा आहे. इथं बघा ह्या रेषे जवळ हा आरसा पकडायचा, ह्याच्यामध्ये काय होणार, रेषेच्या वर आहे सर्कल, रेषेच्या कुठे येणार, खाली येणार, बरोबर. इथं असा जो शेप तयार झाला आहे तो कुठं तयार होणार, आता इथं कुठेतरी असा शेप तयार होणार आहे. आणि हे जर अनफोल्ड केलं आपण, ह्या बाजूला उलट केलं तर काय होणार, इकडे इकडे सर्कल तयार होणार, इकडे अशी खास तयार होणार असं, आणि इकडे पण असा शेप तयार होणार आहे. अशी आकृती कोणती दिसते बघा बरं बाळांनो तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये वरती काय संबंध आहे, खाली काय असं खाच पाडण्याचा काहीच संबंध नाही. इथं वरती खाच पाडण्याचा काय संबंध आहे का, नाही. त्यामुळे हे तीन पर्याय डायरेक्ट झाले कॅन्सल. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे ना, कळतंय. आपण थोडं पर्यायकडे लक्ष दिलं आपल्याला कळते, वरच्या बद्दल खास तयार होणारच नाही, तर 1 2 आणि 3 म्हणजे ए सी डी पर्याय झाले कॅन्सल, पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर आहे. ओके. आता ह्या बघा, ही अशी आकृती आहे स्क्वेअर, त्याला असं फोल्ड केलं, नंतर इथून वरच्या बाजूला फोल्ड केलं. ओके. ह्याला काय केलं, असा उलटा आर काढल्यासारखं झालंय, म्हणजे शेवटची कडी कुठून आहे, खालून वर नाही, ह्या बाजूने ह्या बाजूला केलेली शेवटची, नाही नाही उलटीच केली, अशी शेवटची घडी केलेली आहे, असं दिसतं. इथून वर केली नाही दाखवलं, इथून वर केली घडी. मग खालच्या बाजूला आपल्या आरशाची प्रतिमा तयार करायची, हा आरसा पकडायचा. ओके. खालच्या बाजूला बघा, ही लाईन अशी आरशापासून तर कशी जाणार, अशी जाणार, आणि हा शेप तयार होणार. समजते काय चाललं ते, हा आरसा पकडला, अशी लाईन असली, अशी लाईन असली आपण अशी तयार करतो, मग अशी लाईन आहे ती अशी तयार होणार आहे, आणि हा शेप तयार होणार आहे असा. ओके. मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही आरशाची प्रतिमा शिकलात, तुम्ही हे रोटेट करू शकता असं, आणि मग पाहू शकता, काहीच अडचण येणार नाही त्याच्यामध्ये. आणि हा शेप असा आहे, तर इकडे पण असाच तयार होणार, आणि हे रंगवायचं थोडक्यात, असा शेप तयार होणार आहे. आणि ही आता ह्या बाजूला फोल्ड केलं होतं ना, आता हे उघडायची पूर्ण घडी, अशी पूर्ण घडी उघडायची, मग काय तयार होईल, तिरकी रेष अशीच राहणार ही, हा सर्कल इथल्या जवळचा जवळच राहणार, ही तिरकी रेष अशी ती अशीच राहणार, कारण की हा उभा आरसा आहे आता, बरोबर. हा उभा आरसा आहे, मग हा सर्कल असाच राहणार. हा जो चौकोन ह्या बाजूला आहे डायमंड सारखा नाही का असा, तो असा ह्या बाजूला येणार आहे रंगवलेला. मग अशा आकृती कोणती दिसते का पर्यायामध्ये बघायचं आपल्याला, अशा आकृती कोणती दिसते का बघायचं. हा चौकोन इथं दाखवलाय, इथं दाखवायची गरज आहे का, नाही. ह्या बाजूला मध्ये पाहिजे. आता ह्याच्यामध्ये वरती सर्कल आहे, खाली सर्कल नाही, असं शक्य आहे का, शक्यच नाही असं. ह्याच्यामध्ये बघा असा शेप तयार झाला, असं शक्य आहे का. आता तो ती डायग्राम बघा शेवटची, आणि ही आपली बघा, इथं रंगवलेलं, इथं रंगवलेलं पार्ट, वरती सर्कल खाली सर्कल, आणि असा मध्ये डायमंड सारखा शेप आहे. मग आपण जे ठरवलंय त्याप्रमाणे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. बघा आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतोय, आपण आयदेशी डायग्राम तयार करतोय. ज्यावेळेस आपण स्पीड वाढवायचा थोडासा विचार करणार, ज्यावेळेस आपण पहिल्या दुसऱ्या स्टेपला तिकडे बघणार आहे काय काय कॅन्सल होते ते, त्यामुळे ते आपल्याला सहज सोपं जाणार आहे. ओके. पुढे बघा आता, ही जी डायग्राम आहे, हा जो शेप आहे तो खाली फोल्ड केला. ओके. इकडून इकडे फोल्ड केला. आता काय केलं ह्याच्यामध्ये, आणि ह्याला अजून एकदा फोल्ड केलं, दिसते ना अर्ध, ह्याला अजून एकदा फोल्ड केलेलं आहे असं. ते दाखवलं ना डायग्राम मध्ये, कधी कधी प्रश्नामध्ये चुका होतात. ठीक आहे. आता ह्याला अजून एकदा फोल्ड केलं. आता ह्याला शेवटची कडे अशी घातली ना, शेवटची कडे अशी द्यायला पाहिजे, म्हणजे ह्या बाजूला फोल्ड केलं काय होईल, अशी एक लाईन तयार होईल, अशी एक लाईन तयार होईल. आता ही कडे ह्या बाजूला उलगडणार आहे, असे ह्या बाजूला उलगडणार आहेत बघा. मग काय तयार होईल, ह्या बाजूला उलगडल्यानंतर ही जी अशी लाईन आहे ती अशी तयार होणार. ओके.
आणि त्याच्यावरती अशा रेषा होत्या, त्या अशाच राहणार आहेत. मग अशी आकृती कोणती दिसते का तुम्हाला? आता ह्या जे कॉर्नरच्या रेषा मारत ते फक्त गडीच्या रेषा आहेत, त्याकडे लक्ष द्यायचे का नाही? मग आपल्याला अशी डायग्राम शोधायची खालच्या बाजूला, त्याच्यामध्ये अशा रेषा आहेत अशी, आणि ते मग वरच्या बाजूला पण तशीच येणार आहे. कोणती डायग्राम दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये अशा रेषा आहेत. आता ही लाईन तर कशी आहे आपली घडी मारतीच लाईन आहे, त्यामुळे हे सोडून देता. ही लाईन अशी आणि ही लाईन अशी, अशा रेषा पाहिजेत. अशी कोणती दिसते तुम्हाला त्याच्यासारखी? बघा नीट लक्ष द्या. ह्याच्यामध्ये कुठं काय खड्डा पडला किंवा काय केलं का? काहीच नाही. ह्याच्या जर उलटं केलं आपण तर काय तर होईल? काय होईल ह्याच्यामध्ये? नीट लक्षात घ्या. ही लाईन समजा आपण अशी तयार होणार, ही लाईन अशी तयार होणार, बरोबर? हा आरसा पकडायचा. हा आरसा, आरसा काय असतो? जशा ह्या बाजूला इमेज आहे तसेच त्या बाजूला सुद्धा इमेज तयार होणार आहेत. आरशाच्या जवळ कुठं आहे बघा, नीट लक्षात घ्या. आरशाच्या जवळ काय आहे? अशी इमेज त्या बाजूला तयार होणार आहे. आरशाच्या जवळचा पॉईंट हा इथं, इथून अशी आणि इथून अशी इमेज तयार होईल मला वाटतंय. ओके, ह्याच्यामध्ये आरशाच्या जवळचा पॉईंट हा असं इथून असं तयार होईल, असं तयार होईल. ही आकृती बघा, फक्त रेषा कशामध्ये? अशा 4 रेषा, 1 2 3 4 ह्याच्यामध्ये दिसतात ना. बाकी कुठल्या ह्याच्यामध्ये सर्कल यायचा काय संबंध आहे का? नाही. अशा डायग्राम तयार होऊ शकतं का? अशी पण नाही तयार होणार. मग पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. समजते काय चाललं ते? समजून घेणं. ह्या ज्या रेषा आहेत घडीच्या त्या सोडून द्यायच्या बाळांनो. ह्या ज्या पांढऱ्या रेषा आहेत ना, तुम्हाला दाखवतो मी. ह्या समजा वेगळ्या ऑरेंज कलरच्या, येलो कलरच्या, त्या फक्त घडीच्या रेषा त्या सोडून द्यायच्या. त्या सोडून काय राहिलं? अशा 2 रेषा आणि अशा वरच्या 2 रेषा. हे फक्त पर्याय क्रमांक ए मध्ये आहे, म्हणून तो पर्याय बरोबर आहे. आता हे बघा, हा त्रिकोणच बरं का हा. ह्याची अशी घडी घातली अगोदर, कशी अशी घडी घातली, बरोबर? ह्याची परत अजून एक घडी घातलेली आहे. मग ह्याचा शेप कोणता होता? ह्याच्या अगोदर हा शेप होता असा शेप होता, बरोबर? ह्याची परत ह्या बाजूला घडी निघली. मग आरसा समजा कोणता असणार आहे? हा आरसा असणार आहे, बरोबर? ह्या कोपऱ्याला आहे म्हणल्यानंतर ह्याची ह्या कोपऱ्याला इमेज तयार होणार अशी, बरोबर? आणि हा जो शेप आहे, ही लाईन सरळ आहे, सरळच राहणार अशी, आणि इथून असं हा शेप तयार होणार असा. नंतर काय केले? इथून फोल्ड केले ना, मग परत नंतर हा आरसा असणार आहे, ह्याची इमेज ह्या बाजूला तयार होणार. मग काय होणार? ह्याची इमेज, हा जो सर्कल आहे तो इकडे येणार असा, आणि अशी इमेज तयार होणार, इथे सर्कल भाग तयार होणार असा. आणि हा जो ट्रायंगल आहे तो पूर्ण परत ह्या बाजूला तयार होणार आहे. ही उभी लाईन आहे ती कुठल्या बाजूला जाईल लक्षात घ्या. असा आरसा असल्यावरती काय होणार आहे? ही जी लाईन आहे अशी ह्या बाजूला असं अशी काहीतरी इमेज तयार, ह्या बाजूला पण ट्रायंगल तयार होणार आहे. समजा आपण एवढं सुरुवातीला समजून घेतलं, ह्याची इमेज आहे तर समजा इथं असं शेप तयार झाला, बरोबर? असे ह्याची मिळती होती डायग्राम कोणती आहे नीट बघा. आणि ह्याच्यामध्ये ट्रायंगल साहेब काहीतरी इथे येणार आहे, इथं ट्रायंगल सारखं काहीतरी येणार आहे. आपण टेंटेटिव्हली लक्षात ठेवूया डायग्राम काढण्यात बसण्यापेक्षा. नीट लक्षात घ्या. मध्ये कुठं रेषा असण्याचा काय संबंध आहे का? नाही डायरेक्ट, बरोबर? तरी पण आपण पाहूया. मध्ये रेषा सोडून देतात. हा वरचा शेप आहे तो इथे येणार, इथून कुठं जाणार? ह्या कोपऱ्याला पूर्ण जाणार आहे, ह्या कोपऱ्याला पूर्ण जाणार आहे तसा. इथून घडी अशी ह्या बाजूला जाणार आहे. ओके, आता नीट बघा काय करायचे ते. हा ट्रायंगल इकडे आहे तसा जाणार आहे, हा एक ट्रायंगल आहे, आणि इथे काय दिसणार आहे? 2 ट्रायंगल दिसणार. एवढं कळलं? ह्याच्यामध्ये 2 ट्रायंगल आहेत का? नाही. ह्याच्यामध्ये 2 ट्रायंगल आहेत. ह्याच्यामध्ये काय आहे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये ट्रायंगलच्या मध्ये उभी रेषा आहे का? ह्याच्यामध्ये ट्रायंगलच्या मध्ये उभी रेषा आहे का बघूया आपण. नाही, घडीची लाईन आहे ना, त्यामुळे उभी रेषेचा काय एवढा डायरेक्ट संबंध आहे का? नाही. ठीक आहे, त्यामुळे हे जरा कॅन्सल करू शकतो आपण. ह्याची इमेज ह्या बाजूला अशी तयार होणार आहे का? बघा, ह्याची इमेज ह्या बाजूला अशी तयार होणार आहे का? अशी तयार होणार आहे का? नाही होणार आहे, त्यामुळे ते पण नाही. आणि असं एकच चौकोन तयार होणार नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक बी लक्षात घ्या. काय सांगितले आपण? ह्याची ह्या बाजूला मिरर इमेज आणि ह्याची ह्या बाजूला मिरर इमेज. आपण डायरेक्ट पर्यायामध्ये ह्याची मिरर इमेज खालच्या बाजूला बघू शकतो. आपण हा कोपरा इथे इथं कोपरा दिसतोय रंगवलेला पाहिजे. ओके, मग तसे आपण इमेज शोधत गेलो आपल्याला लगेच कळणार आहे की हा पर्याय आणि तो पर्याय कॅन्सल झाला, कारण ह्याच्यामध्ये 2च ट्रायंगल पाहिजेत, परंतु इथे एकच ट्रायंगल आहे, तिकडं ट्रायंगल नाहीच आहे. मग हे 2 पैकी निवडायचे, परंतु इथून जर आरसा पकडला आपण, ह्याची इमेज ह्या बाजूला तयार होणार नाही, प्रतिमा खालच्या बाजूला तयार होणार नाही. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. ठीक आहे, आता शेवटचे 2 प्रश्न घेऊया, कारण उशीर पण होत चालले आता. आणि उद्या राहिलेले प्रश्न घेऊया पार्ट 2 मध्ये आपण. म्हणजे तुमचे जरा 2 दिवस रिव्हिजन झालं की तुम्हाला एकदम सोपं सुद्धा जाणार आहे. आता ही आकृती बघा, इकडून इकडं फोल्ड केली, इकडून इकडं फोल्ड केली. आता ट्रायंगल चालेल, तर कुठल्या बाजूला अनफोल्ड केले? सुरुवातीला ह्या बाजूला, बरोबर? हा आला ट्रायंगल सारखा शेप, बरोबर? आणि त्याला किती वेळा, अरे इथून असं रंग हे फोल्ड केलेलं आहे, बरोबर? स्क्वेअरला असं फोल्ड केले, नंतर त्या ट्रायंगल झालं, ट्रायंगल परत असं फोल्ड केले. आता ह्याच्या इमेज ह्या बाजूला तयार व्हायला पाहिजे. ही आरशातील हा आरसा पकडायचा असा, ह्याच्या आरशाची प्रतिमा वरच्या बाजूला तयार व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, आरशापासून काय बघतो आपण? ही जवळचे, हा लांबचा पॉईंट, हा लांबचा पॉईंट असतात, जवळचा पॉईंट रेश मारून घ्यायची. हा सर्कल आहे, इथं पण सर्कल तयार होणे जवळजवळ. हा थोडा लांब दिसतोय, मग असा इथून एवढ्या अंतरावरती, इथून एवढ्या अंतरावरती अशी रेष, आणि इथं मध्ये काय असणार आहे? असा
सर्कल तयार होणार आहे आणि ह्याची ह्या बाजूला मिरर इमेज तयार होणार आहे. आता ह्या बाजूला मिरर इमेज आरशाची प्रतिमा कशी तयार होणार आहे? अशी लाईन मारायची इथं सरळ, इथं सर्कल आहे तसंच, इथून अशी एक लाईन, इथं सर्कल, इथून अशी एक लाईन आणि इथं सर्कल, अशी इमेज तयार होणार आहे. मग अशी इमेज कोणती दिसते बघा बरं बाळांनो, अशी इमेज कोणती दिसते? आणि ही वरची बाजू राहिली ना याच्यामध्ये, ही वरची बाजू वर आणि इकडं असं. ओके, अशी इमेज कोणती दिसते बघा आता. ह्याच्यामध्ये शेजारी शेजारी दोन आहेत सर्कल, इथे एकच दिसते, हा झाला कॅन्सल. आता बघा नीट लक्षात घ्या, अशी जी लाईन आहे ही पूर्ण लाईन असणार आहे. म्हणजे अशा बघा, अशा 1 2 3 4 लाईन असणार कोपऱ्याला. कोपऱ्याला किती लाईन असणार आहे? 4 लाईन. कुठल्या बाजूला असणार आहेत? ह्या कोपऱ्याला, इथं. ओके, मग वरच्या कोपऱ्याला असणार आहे अशा शेपमध्ये. मग कोपऱ्या कोपऱ्यानं लाईन असते बघा, इथं कोपऱ्यांना लाईन आहेत. ओके, हे बरोबर आहे. किती लाईन आहेत? 1 2 3 4, 4 लाईन आहेत. ह्याच्यामध्ये किती लाईन झाले? तुकडे तुकडे केले त्यामुळे हे झालं कॅन्सल. अशा उभ्या अशा ह्या बाजूला हे लाईन आहेत का? इथं लाईन याचा काय संबंध आहे का? नाही. मग कोपऱ्यांना लाईन येणार आहेत 4 अशा. झालं. आणि त्या लाईनच्या खाली 2 2 डॉट असणार आहेत. मग पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. ओके, आता पुढे बघा. आता ही आकृती आपण हा शेप वरती फोल्ड केला, इकडं शेप आपण इकडं फोल्ड केला आणि ह्याला परत असं फोल्ड केलंय, म्हणजे बऱ्याच वेळा फोल्ड केलेलं आपण नाही का. इथं एकदा, इथं 2 वेळा, इथं 3 वेळा फोल्ड केलेला आहे. मग ह्याला जर आपण असं शेप घेतला ह्याचा, काय होणार इथं? हा आरसा पकडायचा, ह्या बाजूला इमेज तयार होणार आहे बरोबर. मग काय होणार आहे? इकडे एक सर्कल, इकडे एक सर्कल मधून अशी लाईन तयार होणार आहे. मग ह्याचा शेप जर आपण ह्या बाजूला परत उलगडला असा तर काय होईल? ह्याची मिरर इमेज ह्या बाजूला तयार होणार, ह्याची मिरर इमेज. ओके, ही मधली लाईन अशी तर अशी लाईन तयार होणार आहे बरोबर. मग काय तयार होईल इथं? हा कोपऱ्याला हा कोपरा असा गोल आणि इथं असं तयार होईल, इकडं आणि असा गोल तयार होणार आहे ह्याच्यामध्ये. ओके, अशी इमेज तयार होईल. ह्याची परत खालच्या बाजूला आपल्या आरशाची प्रतिमा घ्यायची, परंतु आपण एवढंच मॅच करून पाहूया. हे असं काही रेषेवरती होणार आहे का? अजिबात होणार नाही. हा 2 ह्याच्यामध्ये अशी लाईन आहे, ह्याची प्रतिमा अशी आली. ओके, परंतु ही जी लाईन आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये बघा मॅच दिसते ना होते बऱ्यापैकी. ओके, मध्ये पलीकडचं बघा, ह्याच्यामध्ये खाली पलीकडच नाही झालं ना, इथंच काही नाही दाखवलं, त्यामुळे हे झालं कॅन्सल. इथं काहीच नसल्यामुळे कॅन्सल. आता हे 2 पर्याय बघा, ह्या 2 पर्यायामध्ये तुम्हाला काय दिसते? वरचा शेप बघा, ह्या दोघांचा वरचा शेप तर काय दिसतोय? ही लाईन अशी पाहिजे ना, ह्याच्यामध्ये ही लाईन कशी अशी आहे, त्यामुळे हा झाला पर्याय. एक लाईन अशी एक लाईन अशी पाहिजे आरशाच्या प्रतिमेप्रमाणे, त्यामुळे पर्याय क्रमांक ए फक्त बरोबर आहे.